नमस्कार. मी शेखर चंद्रात्रे. आपत्ती व्यवस्थापन हा माझा अभ्यासाचा विषय आहे. कालोगामध्ये आपत्ती व्यवस्थापन या विषयामध्ये मी PhD प्राप्त केली. मुंबईच्या एका उपनगरातल्या महाविद्यालयामध्ये 32 वर्ष मी मॅनेजमेंट हा विषय शिकवला आणि त्यातून डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन या विषयाची मला आवड उत्पन्न झाली. अभ्यास त्यातनं सुरू केला आणि हळूहळू PhD पर्यंत मी माझा अभ्यास वाढवत नेला आणि याच विषयामध्ये मी आता व्याख्यानही देतो, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल्सही करून दाखवतो आणि जेणेकरून आपल्या सर्व बांधवांमध्ये, समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या संबंधी एक जागरूकता उत्पन्न व्हावी आणि आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवू शकतो याचं त्याला साधक बाधक ज्ञान हवं. त्याच्या बरोबरीने आपल्याला सुरक्षित केल्यानंतर आपण इतरांची कशी काळजी घेऊ शकतो, त्यांना कसं सुरक्षित ठेवू शकतो, हे सगळं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाला या आपत्ती व्यवस्थापनाचं काहीतरी आई त्याची बाराखडी तरी आपण शिकलं पाहिजे, याची आवश्यकता मला खूप जाणवते. आवश्यकता अशासाठी जाणवते की आपण या आपत्तीचा थोडा इतिहास जर बघितला तर लक्षात असं येईल की वर्षानुवर्ष, गेली अनेक वर्ष आपत्ती घडणारे जे प्रसंग आहेत, आपत्तीचे प्रसंग हे संपूर्ण जगभरच वाढत चालले आहेत आणि अशा या वाढत्या आपत्ती प्रसंगामधून मनुष्याची जीवितहानी होते, पर्यावरणाची हानी होते, आपलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्या संबंधीची हानी होते, अनेक प्रकारच्या आणखीनही अनेक संकट त्यातून येतात आणि त्यामुळे अशा विषयावर विचार मांडायला मिळणं, मला असं वाटतं की हे एक चांगली संधी मला पर्यावरण दक्षता मंडळाने उपलब्ध करून दिली. याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या आपण या पेंडॉलॉजी मधून एपिडेमिक मधनं जात आहोत. हे बायोलॉजिकल डिझास्टर आहे, हे जैविक आपत्ती ही आहे. जंतू संसर्ग जो होतो आहे सगळ्यांना आणि गेली 1.5 वर्ष जवळपास संपूर्ण जगभरामध्ये या रोगाने थैमान माजवलेलं आहे. लाखांच्या संख्येमध्ये बळी आपल्याकडेही गेलेले आहेत, जगभर सुद्धा या संबंधी गेलेले आहेत. अत्यंत वेगळ्या प्रकारची, अपरिचित अशा प्रकारची आपत्ती ही आहे आणि त्यामुळे जेव्हा आपण आपत्तीविषयी अधिक चर्चा करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपत्तीची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामधलं एक वैशिष्ट्य जे आहे ते अपरिचित आणि अनप्रिडिक्टेबल, ज्याचा आपल्याला अंदाज येणार नाही अशा प्रकारच्या सुद्धा काही आपत्ती असतात. त्यातली ही आपत्ती सध्याची आहे ज्यातून आपण सगळेजण जात आहोत. अतिशय दुःखद अशा प्रकारचं भीषण वास्तव जे आहे आणि त्यातून आपल्या देशामध्ये असणारं आरोग्यासंबंधीच्या सोयी ज्या आहेत त्या किती तोकड्या आहेत हे पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर हा सगळा विषय आला आणि दुर्दैवाने अनेक आपल्या जवळपासचे, आसपासचे, आपल्या नात्यामधले आपले जवळची मंडळी सुद्धा आपण यातून गमावली आहेत हे आपल्या लक्षात आलंय. अशा प्रकारची ही जगभर व्याप्त असणारी आपत्ती असं म्हणता येईल की जवळपास 100 वर्षांनी आता आलेली आहे. स्पॅनिश फ्लू हा नाव आपण ऐकलंय. 1919 साली त्या रोगाचा उद्भव झाला होता आणि त्यानंतर 100 वर्षांनी या प्रकारची साथ ही पुन्हा एकदा उत्पन्न झालेली आहे. ही संसर्गाने उत्पन्न होणारी साथ आहे आणि त्यामुळे सगळेजण आपण, तुम्ही, आम्ही एकमेकांना जे सांगतो आहोत की अरे बाबांनो स्वच्छता ठेवा, हात धुवत चला, वेळेवारी हात धुवा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा, कुठूनही बाहेरून आल्याबरोबर हातपाय आपले धुतले पाहिजेत वगैरे वगैरे. हे सगळं हे प्रिकॉशन या अर्थाने आपल्या सगळ्यांना घेतली पाहिजे आणि म्हणून आपण सगळेच जण, जगभरातली मंडळी याचा सामना गेले 1.5 वर्ष करतो आहोत. त्यामुळे आपल्यावर अनेक बंधनं उत्पन्न झाली आहेत. जसं म्हटलं जातं की आपत्ती आली की एका वेळी अनेक आपत्ती येतात आणि त्यामुळे आता या पॅन्डेमिकच्या, कोविड-19च्या बरोबरीने आता मान्सूनचा सुद्धा मोसम सुरू झालेला आहे. आपल्या देशामध्ये जे 4 महिने पाऊस येतात आणि त्या पावसामुळे
जागोजाग पूरस्थिती उत्पन्न होते आणि त्यामुळे आपला देश हा सगळ्यात मोठ्या ज्या आपत्ती आपल्याकडे येतात त्याच्यामध्ये पूर ही एक मोठी आपत्ती आहे, ज्याच्यामध्ये जीवितहानी, वित्तहानी, निसर्गाची हानी अशा खूप प्रकारच्या नुकसान आपल्या सगळ्यांना सोसायला लागतं. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने अशा प्रकारचे हे जे आपत्ती येतात, ज्या डिझास्टर्स ज्या आहेत, दोज डिझास्टर्स दे शुड बी स्टडीड. वी शुड अंडरटेक ए रिसर्च इन दिस. जगभरामध्ये अनेक संस्था आहेत, विद्यापीठ आहेत, ज्या ठिकाणी गेली 50 वर्ष डिझास्टर या विषयामध्ये संशोधन सुरू आहे. नवीन नवीन आपत्ती कशा उदयाला येत आहेत, जसं टेक्नॉलॉजीचा विकास होतो आहे, वेगवेगळ्या प्रकारची भौतिक साधन संपत्ती आणि सुविधा उत्पन्न होत आहेत, पण त्याच्या बरोबरीने हे सुद्धा गोष्टी लक्षात येत आहेत. आणि त्या अर्थाने आपणही आपत्ती व्यवस्थापनामध्ये जागृत राहिलं पाहिजे असं वाटतं. आता या आपत्ती ज्या जगभर घडत असतात त्याच्यामध्ये आपण जर थोडं त्याचे वर्गीकरण जर केलं, वेगळेपणा जर बघितलं, तर लक्षात असं येतं की गेल्या 30-35 वर्षामध्ये जगभरामध्ये जवळपास 20 लाखाच्या वर माणसं, आणखी नाही, आता मी आकडेवारी जी सांगतोय ती 2012-15 पर्यंतची आहेत, आणखी नाही माणसं त्यात मेलेली आहेत. 25 लाखापर्यंत माणसं मेलेली आहेत गेल्या 30-35 वर्षामध्ये, की ज्याच्यामध्ये मुख्य जो सहभाग आहे या मृतांच्या आकड्यामध्ये, त्याचा मोठा शेअर हा आशिया खंडातला आपला आहे. म्हणजे एकूण जगभरात जे मृत्यू होतात त्याच्यामधले 52% इतके मृत्यू हे आशिया खंडात होतात आणि त्यातही चीन, भारत यांचा वाटा मोठा आहे. आफ्रिका खंडामध्ये 27%, युरोपामध्ये 7%, अमेरिकेमध्ये 12% अशी आकडेवारी लक्षात येते. यावरून लक्षात असं येतं की जे देश भौतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या पुढारलेले आहेत, विकसित आहेत, अशा देशांमध्ये मनुष्यहानी कमीत कमी होते, पण वित्तहानी तिथं मोठ्या प्रमाणावर होते. आणि आपल्यासारखे जे देश आहेत, आफ्रिकेमधले काही देश आहेत, ज्या ठिकाणी मनुष्यहानी, जीवितहानी ही अधिक होत असते, हे आपल्या लक्षात येतं. विकसनशील देशामध्ये अधिक मृत्यू होतात. आपल्याला एक उदाहरण जर द्यायचं झालं तर मी असं म्हणेन की 2011 मध्ये जपानमध्ये भूकंप आणि सुनामी आली होती. त्याच वेळी 2011 मध्येच आफ्रिकेमधला देश आहे हैती नावाचा, खूप मागासलेला देश आहे, त्या ठिकाणी भूकंप झाला होता. आता गंमत अशी आहे की हैतीमध्ये जो भूकंप झाला होता त्याची तीव्रता जपानमध्ये जो भूकंप झाला त्याच्यापेक्षा तुलनेने कमी होती. कमी रिश्टर स्केलचा, कमी तीव्रतेचा भूकंप हैतीमध्ये झाला, पण तिथे 2 लाखाच्या वर माणसं मेली. याच्यापेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप आणि त्याला जोडीला सुनामी जपानमध्ये आली आणि त्यामध्ये अगदी थोडे मृत्यू झाले. 2 लाखाच्या मानाने काहीच मृत्यू त्या ठिकाणी झाले नाही. त्याचं कारण असं आहे की जपान हा आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप अग्रेसर असणारा देश आहे. त्या ठिकाणी भूकंप प्रवण तो देश आहे, त्या ठिकाणी सुनामीची शक्यता असते, वारंवार तिथल्या घरांना धक्के बसतात भूकंपाचे, पण त्यांनी या सगळ्याचा विचार करून अतिशय अनुकूल अशा प्रकारची गृहरचना त्या ठिकाणी उभारती आहे. ज्या ठिकाणी हैती सारखा मागासलेला देश आहे त्या ठिकाणी या संबंधीचं कुठलंही काम झालेलं नाहीये आणि त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणावर होत असते. आपलंच उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला बरं वाटेल असं उदाहरण मी देईन की आपल्या पूर्वेकडचा जो किनारा आपला आहे त्या ठिकाणी चक्रीवादळं ही खूप संख्येने येतात. अलीकडच्या काळात आपल्याकडे मुंबई आणि कोकण भागात निसर्ग वादळ आलं, त्याच्यानंतर आता यास नावाचं वादळ आलं. चक्रीवादळ ही सगळी, याला स्टॉर्म म्हणतात, जगभरामध्ये याला नावं दिली जातात. हे निसर्ग, यास, लैला अशा प्रकारची वेगवेगळी नावं दिली जातात. ते जागतिक हवामान विषयक जी संस्था असते त्या एरियामधली, आपला एरिया जो आहे, आपला जो इकडचा आशिया भूभाग आहे त्याच्यामधली जी संस्था आहे ते मिळून येणाऱ्या वर्षभरामध्ये जे वादळ येतील त्यांची नावं ते आधीपासून निश्चित करून ठेवतात आणि त्या क्रमाने वादळ आलं की ते नाव त्याला दिलं जातं. असं यास वादळ. आता पूर्व किनाऱ्यावर धडकणारी ही जी वादळं येतात, चक्रीवादळं, त्यात 90च्या दशकामध्ये जी वादळं यायची त्याच्यात 10-10 हजार मृत्यू झालेले आपण बघितलेले आहेत. विशेषतः ओडिसा, आंध्र प्रदेश, बंगाल
या सगळ्या क्षेत्रामध्ये पूर्व किनाऱ्यावर. सुनामी 2004 साली मद्रास तामिळनाडूमध्ये आली होती, खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले होते. पण ओडिसा आणि आंध्र प्रदेश हे प्रांत असे आहेत की त्यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये खूप मोठी प्रगती केली आणि आता त्या ठिकाणी सुदैवाने ते जागरूक असल्यामुळे, तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच मृत्यू दुर्दैवाने तरी सुद्धा एवढे होतात, पण अगदी कमी संख्या त्याची झालेली आहे. हे कशामुळे झालं? तर हे आपत्ती व्यवस्थापन अधिक नीटनेटकं त्यांनी केलं, त्यामुळे ही प्रगती आपण साधू शकलो आहोत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींची उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सुरुवात याची केली पाहिजे की ही आपत्ती नेमकी आहे काय, त्याचं ओरिजिन काय आहे. तर मी आपल्याला असं म्हणेन की आपत्ती, डिझास्टर हा जो शब्द आहे, हा इंग्रजी शब्द जो आहे तो लॅटिन आणि फ्रान्स अशा भाषेतून जोड शब्द होऊन तो आलेला आहे. डिझास्टर याचा अर्थ डिसॲस्ट्रो, डिस म्हणजे वाईट, बॅड, ॲस्ट्रो याचा अर्थ आकाशातील ग्रह ताऱ्यांची स्थिती. आणि असं मानलं जातं, अशी श्रद्धा त्या देशांमध्ये होती 200-300 वर्षापूर्वी, की आकाशातली स्थिती जर वाईट असली तर डिझास्टर घडतात, म्हणून डिझास्टर हा शब्द आला. फ्रेंच आणि इटालियन भाषातून मिळून तो शब्द तिथे आला आहे. आता 200-300 वर्षापूर्वी ही जे वेस्टर्न जे देश आहेत, सगळे पाश्चिमात्य देश आहेत, या देशामधल्या अनेक देशांच्या घटनांमध्येच याचा उल्लेख, अशा प्रकारच्या आपत्तींचा उल्लेख ऍक्ट ऑफ गॉड अशा प्रकारचा असायचा. ऍक्ट ऑफ गॉड इट वॉज, म्हणजे देवाची करणी, आणि त्यामुळे भूकंप होतो, पूर येतो, अशा प्रकारची समजूत ही अधिकृत होती. काही काळाने जेव्हा तंत्रज्ञानाचा, सायन्सचा विकास व्हायला लागला, सेक्युलरिझमचा विकास युरोपामध्ये झाला, उदय झाला, त्यातून लोकांनी सांगितलं की देवा वगैरेचं काही कारण नाहीये, हे निसर्ग निर्मित आहे, निसर्गाने या प्रकारच्या आपत्तीत येतात, आणि म्हणून त्याला ऍक्ट ऑफ नेचर असं नाव तिथं दिलं गेलं. करता करता लक्षात असं आलं की निसर्गच केवळ या आपत्तींना जबाबदार नसून ऍक्ट ऑफ मेन अँड विमेन, मनुष्याच्या निसर्गामध्ये जो इंटरफिअरन्स मनुष्याकडून होतो, हस्तक्षेप होतो, त्यामुळेही डिझास्टर येतात, आणि ते आपण आता सध्या पाहतो आहोत. आणि करता करता तर आता असं समजलं जातं की डिझास्टर जे आहेत, आपत्ती या मनुष्य निर्मितच आहेत असं मानलं जातं पाश्चिमात्य देशांमध्ये. या प्रकारचं एक तिथला डिझास्टर या शब्दाची उत्पत्ती आणि त्याचा विकास जर आपण पाहिला तर लक्षात असं येतं. आपल्याकडे याचा काय विचार केला आहे, तर आपल्या लक्षात असं येतं की आपल्याही देशामध्ये 2500 वर्षापूर्वी आर्य चाणक्य होऊन गेला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आर्य चाणक्याने अनेक ग्रंथ लिहिले, राजकीय दृष्ट्या पॉलिटिकल सायन्स या विषयावर, अर्थशास्त्र या विषयावर त्याचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. 2500 वर्षापूर्वी आर्य चाणक्याने आपल्या देशामध्ये 8 प्रकारच्या आपत्ती त्यांनी शोधल्या होत्या, आयडेंटिफाय केल्या होत्या. त्या 8 प्रकारच्या आपत्तींमध्ये आग लागणं, पूर येणं, दुष्काळ पडणं, साथीचे रोग येणं, उंदरांमुळे आपत्ती उत्पन्न होणं, श्वापद जी असतात, त्या काळामध्ये जंगलं मोठ्या प्रमाणावर होती, त्यामुळे वाईल्ड ॲनिमल्स, श्वापद, त्यांच्यामुळे ही आपत्ती येत असे. नंतर सर्प, साप मोठ्या प्रमाणावर होते जंगल असल्यामुळे, आणि त्यामुळे सापांमुळे उत्पन्न होणारी आपत्ती असायची. आणि त्या काळच्या समजुतीप्रमाणे इलविल्स, भूतखेत, यावरही विश्वास त्या काळातल्या लोकांचा होता, आणि म्हणून भूतांचंही त्यावरही काही आर्य चाणक्याने उपाय शोधले होते. आता या सगळ्या आपत्ती ज्या आहेत त्याच्यावर आर्य चाणक्याने खूप सविस्तर लिहून ठेवलेलं आहे आपल्या कौटिल्य अर्थशास्त्र या विषयामध्ये, या पुस्तकामध्ये. आग लागली तर काय केलं पाहिजे, उन्हाळ्यामध्ये आग लागते त्यावेळी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य काय आहे, पूर जर आला तर त्या पुराचा बंदोबस्त कसा करावा, खूप तपशीलवार वर्णन त्याने सुद्धा यात केलेलं आहे. असं आपल्या देशामध्ये आणखीनही यावर जे संशोधन पूर्वीच्या काळात जे झालेलं आहे, त्याच्यात वराह मिहिर नावाचा जो शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने सुद्धा बृहत संहिता जी लिहिली, त्यामध्येही भूकंप कसा होतो या संबंधीचे काही ठोकताळे त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आपल्याला दिसतात. म्हणजे भूकंप जर व्हायचा असेल, अशी अघटित घटना घडायची असेल, तर श्वापद जे असतात, प्राणी जे असतात, त्यांचं बिहेवियर ॲबनॉर्मल होतं. म्हणजे आपण ऐकलंय की कुत्रे एकाच वेळी सगळे कोलाहल करतात, भुंकायला लागतात, पक्षी जे असतात ते चिवचिवाट करतात, इकडून तिकडे घाबरून उडतात.
हे लक्षण जे आहे याचा अर्थ काहीतरी आपत्ती उद्भवणार आहे असं दर्शवणारं असे काही ठोकताळे त्यांनी त्याच्यात दिलेले आहेत. अथर्व वेदामध्ये सुद्धा दुष्काळ निवारणासंबंधीच्या काही योजना त्याही ठिकाणी सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारानं आपण आपत्तीचं मूळ काय आहे दोन्हीकडे पाश्चिमात्य आणि पौर्वात्य देशामध्ये या संबंधीची थोडी माहिती मनोरंजक म्हणून या अर्थाने बघितली. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सांगायला मला अभ्यास करताना माझ्या लक्षात असं आलं की पहिली आपत्ती आपण जी पाहिली आहे आपल्या पौराणिक कथांमधून असं जर बघितलं तर प्रलय जेव्हा झाला होता, आपल्याला सगळ्यांना मनु राजाची गोष्ट माहिती आहे. हा मनु राजा नदीमध्ये प्रक्षालन करत असताना, हात धुवत असताना त्याच्या ओंजळीमध्ये एक छोटासा मासा येतो. तो मासा हळूहळू मोठा होतो. तो मासा विनंती करतो राजाला की मला मोठ्या जलचर प्राण्यांपासून वाचव, म्हणून राजा त्याला सुरक्षित ठेवतो. मोठ्या काचेच्या बरणीमध्ये ठेवतो, नंतर मोठ्या जारमध्ये ठेवतो आणि खूप मोठा जेव्हा होतो तेव्हा त्याला पुन्हा तो समुद्रामध्ये सोडतो. तेव्हा तो मासा जो आहे तो खुश होऊन राजाला म्हणतो की आता मोठा प्रलय येणार आहे, पण तू तुझे आप्तस्वकीय कुटुंब आणि सप्तर्षी ऋषी यांना घे, एक नौका तयार कर आणि ती नौका माझ्या शिंगाला बांध, म्हणजे मी तुला सुरक्षित स्थळी घेऊन जाईन. माझ्या दृष्टीने आपल्या पौराणिक कथांमधून ती पहिली आपत्ती आपण सगळ्यांनी पुरा संबंधीची भोगलेली आहे. गमतीची गोष्ट अशी की अभ्यास करताना लक्षात असं आलं की बायबलमध्ये याच गोष्टीचा उल्लेख नोवाज आर्क या नावाने येतो. नोवा नावाचा जो माणूस आहे त्याला सुद्धा एक नाव बनवायला सांगितली जाते, कारण प्रलय येणार असतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स जे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये ठेवतो, आपले आप्त स्वकीय प्राणी ठेवतो आणि सुरक्षित स्थळी तो ती नाव घेऊन जातो. आणि मग अशा करता करता 260 देशांच्या त्यांच्या साहित्यामध्ये या संबंधीची व्हर्जन्स, या संबंधीची त्यांच्या इथली कथा, पण मूळ कथा हीच. अशा प्रकारचे आपल्याला आपत्तीचं पहिलं मूळ जर शोधलं आपण तर तिथपर्यंत आपल्याला जायला लागतो. आता ही आपत्ती जी आहे ती आपण बघितली. या संबंधीचं थोडं आपण आता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या मार्फत आपण हे बघायचा प्रयत्न करूया. त्यामध्ये काही स्लाइड्स मी आपल्याला दाखवणार आहे. माझ्या स्लाइड्स या मी इंग्रजीत बनवल्या असल्या तरी मी मराठीमध्ये त्या संबंधीचं आपल्या संबंधी स्पष्टीकरण देईन त्याचं. यातली ही जी पहिली स्लाइड आहे याच्यामध्ये व्हल्नरेबिलिटी असा उल्लेख केलेला आहे. व्हल्नरेबिलिटी काय आहे, ही जी कन्सेप्ट आहे म्हणजे एका अर्थाने आपल्यामध्ये असणारी कमजोरी, मनुष्यामध्ये असणारी दुर्बलता या अर्थाने आहे. म्हणजे संभावित आपत्ती जर घडली आणि तुमची जर व्हल्नरेबिलिटी, कमजोरी जास्त मोठी असली तर तुम्हाला खूप नुकसान त्याच्यातून भोगायला लागतं. आणि म्हणून इंग्रजीमध्ये त्याचं वर्णन जे केलेलं आहे, व्हल्नरेबिलिटी विच डिस्क्राइब्स फॅक्टर्स ऑर कन्स्ट्रेंट्स, म्हणजे मर्यादा. कशा प्रकारच्या मर्यादा? आर्थिक मर्यादा, सामाजिक मर्यादा, शारीरिक मर्यादा, भौगोलिक मर्यादा, या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की ज्यामुळे तुमची जी क्षमता आहे एखाद्या आपत्तीला तोंड देण्याची, ती क्षमता या सगळ्यामुळे मर्यादित होते. म्हणजे तुमच्याकडे आर्थिक क्षमता नाही आहे, सो यू आर व्हल्नरेबल फायनान्शियली, आणि त्यामुळे तुम्ही चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या नातेवाईकाला ऍडमिट करू शकलो नाही आणि उपचाराअभावी त्याचा प्राण गेला. फायनान्शियल व्हल्नरेबिलिटी आपली आहे. सामाजिक व्हल्नरेबिलिटी, अशा विविध प्रकारच्या त्याच्या प्रकार आहेत त्या व्हल्नरेबिलिटीचे. पण या सगळ्या कमजोरी ज्या आहेत त्या आपल्याला समाजामध्ये दिसतात. या टेकडीवर हा दगड ठेवलेला आहे, मोठी शिळा आहे, ती पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. तर ही जागा जी आहे दॅट इज द मोस्ट व्हल्नरेबल, म्हणजे त्याच्या खाली कोणी जाऊ नये अशी अपेक्षा आहे. ते गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला धोका उत्पन्न होईल. हा व्हल्नरेबिलिटीच्या नंतरच दुसरी कन्सेप्ट जी आहे ते रिस्क आहे. रिस्क याचा अर्थ अशी शक्यता की ज्या ठिकाणी कोणताही मोठा अपघात, आपत्ती घडू शकते, या अर्थाने धोका त्या ठिकाणी आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि रिस्क आणि व्हल्नरेबिलिटी, हॅझार्ड, हे एकत्र आल्यानंतर मोठी आपत्ती त्या ठिकाणी घडू शकते. या त्रिकोणामध्ये जे आपल्याला दाखवलं आहे, हॅझार्ड, व्हल्नरेबिलिटी आणि एक्सपोजर, म्हणजे आपण जर याच्या पुढे एक्सपोज झालो, आपली जर व्हल्नरेबिलिटी जास्त असेल, हॅझार्डस सिच्युएशन जास्त असेल, तर धोका त्याचा वाढतो. या अर्थाने
याचं स्पष्टीकरण आहे. आणि जर हा दगड जर डोंगरावरून खाली पडला म्हणजे प्रत्यक्ष डिझास्टर म्हणजे आपत्ती घडली. म्हणजे आपत्ती काय हो? आपत्ती, डिझास्टर इज अन इव्हेंट आयदर मॅनमेड ऑर नॅचरल, सडन ऑर प्रोग्रेसिव्ह, कॉझिंग वाईड स्प्रेड ह्युमन मटेरियल ऑर एन्व्हायरमेंटल लॉसेस. या संबंधीचा मोठा लॉस या ठिकाणी होतो. म्हणून ही शिळा पडली आणि खाली काही माणसं दाबली गेली तर हे डिझास्टर झालं असा त्याचा अर्थ होतो. तो दगड जर वरतीच राहिला तर हॅझार्डच आहे, पण डिझास्टर त्या ठिकाणी घडलेलं नाही. हॅझार्ड जेव्हा प्रत्यक्षात येतं तेव्हा डिझास्टर घडतो. आणि म्हणून आपत्तीची जी व्याख्या केली गेली आहे सर्वदूर ती याप्रमाणे आहे की आपत्ती काय आहे? इट इज अ सिरियस डिसरप्शन of the functioning of a society, causing widespread human, material or environmental losses which exceed the ability of the affected society to cope using its own resources. म्हणजे या प्रकारची जीवितहानी, वस्तुहानी, पर्यावरणाची हानी ही ज्यावेळी घडते आणि त्याला असं म्हणतात डिझास्टर, तीच घटना होऊ शकते की ज्या ठिकाणी घडली आहे त्या तिथला जो समाज आहे तो समाज स्वतःच्या बळावर त्यातनं उभा राहू शकत नाही. दॅट सोसायटी नीड्स एक्सटर्नल हेल्प, याला डिझास्टर म्हटलं जातं. डिझास्टर म्हणजे एखाद्या घरामध्ये मृत्यू झाला तर तो डिझास्टर ते आहेच त्या घराच्या दृष्टीने, पण जागतिक दृष्टीने डिझास्टरची व्याख्या युनायटेड नेशनने जी केली आहे त्याच्यामध्ये जेव्हा किमान 10 व्यक्ती मृत्यू पावतात ती घटना ही डिझास्टर म्हणून मोजली जाते, अशा अर्थाने ती आहे. एखाद्या ठिकाणी डिझास्टर जर घडला, आपत्ती घडली तर त्याचा काय परिणाम होतो? असं होतं की कम्प्लिटली रुइन्स द नॉर्मल डे टू डे लाईफ. आपलं दैनंदिन जीवन जे आहे ते उद्ध्वस्त होतं. आपल्या ज्या बेसिक सुविधा ज्या आहेत, मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर चुकीचा ऍडव्हर्स परिणाम त्याच्यावर होतो. अँड पीपल आर कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द एक्सटर्नल हेल्प. बाहेरच्यांच्या मदतीवर लोक अवलंबून राहतात डिझास्टर मध्ये सापडलेले. त्यामुळे याच्यावरनं आपल्या लक्षात असं येतं की डिझास्टरची वैशिष्ट्य काय आहे. तो कोणतंही डिझास्टर, आता मी जसं म्हणलं की अनप्रिडिक्टेबल, आपण प्रिडिक्ट करू शकत नाही अशा प्रकारचं डिझास्टर असतं. उदाहरणार्थ हे जे पॅन्डेमिक आहे कोविड-19, इट वॉज अनप्रिडिक्टेबल. आपण कोणी त्याचा अंदाज बांधू शकलेला नव्हतो. मेनी टाइम्स डिझास्टर्स आर अनफॅमिलियर, अपरिचित आहे. आजपर्यंत जगामध्ये कोविड हा जो कोरोना व्हायरस आहे हा कोणालाही परिचित नव्हता, एकदम नवीन आहे. आणि त्यामुळे आपण सगळेच जण जगभरामधले शास्त्रज्ञ, जैवशास्त्रज्ञ, बायोलॉजिकल एक्सपर्ट हे सगळे त्याच्यातून भांबावले होते. कोणाकडेही त्याच्यावरचा उपचार नव्हता. अनसर्टन्टी हा तिसरं वैशिष्ट्य आहे. आजही आपल्याला माहिती नाही, सांगता येत नाही की तो कोणाचा बळी घेईल. आपण उदाहरणं बघितलेले आहेत की जे कुटुंब वृद्ध गृहस्थ घरामध्येच राहिले, दोघही पती पत्नी, आणि तरी सुद्धा त्यांना करोना झालाय. अशा अनेक घटना आहेत की जे अनसर्टन्टी आहे, सांगता येत नाही. आता म्हटलं जातंय की करोना पुढली तिसरी लाट येणार आहे, माहिती नाहीये, अनिश्चितता आहे. पण ती लहान मुलांवर येणार आहे असं म्हटलं जातं. आपल्याला काहीच सांगता येत नाही. वी आर व्हेरी मच अनसर्टन अबाउट द थर्ड वेव्ह ऑफ करोना व्हायरस. तो हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे एखाद्या आपदेचं. आपण बघितलं आहे की आपदा जेव्हा येते त्याला स्पीड असतो, वेग खूप असतो. जसं चक्रीवादळ आहे, सुनामी, याला स्पीड आहे. किंवा हा जो संसर्गजन्य रोग आहे हा अतिशय वेगाने फैलावतो. म्हणून आपल्या मुंबईमध्ये आणि मुंबई परिसरामध्ये लोकल ट्रेन्स का सुरू केल्या जात नाहीयेत? त्याचं कारण एकदा लोकल ट्रेन सुरू झाल्या की अतिशय वेगाने हा व्हायरस एकमेकांमध्ये जाईल आणि त्यातून आपल्या जीवाला धोका उत्पन्न होईल. आणि त्यामुळे डिझास्टरचे पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे थ्रेट आहे. डिझास्टर हा मानवजातीला थ्रेट आहे, यात काही शंका नाही. आणि त्यामुळे पुढचं आणि शेवटचं वैशिष्ट्य असं आहे की अर्जन्सी हे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. जेव्हा केव्हा आपत्ती घडते तेव्हा त्या आपत्तीमध्ये सापडलेले जे दुर्दैवी जीव आहेत त्यांना वाचवणं ही सगळ्यात मोठी अर्जन्सी त्यावेळची असते. ही सगळ्यात मोठी अर्जन्सी आहे, निकड आहे ती. तातडीने त्यांना मदत पोहोचवली पाहिजे. आपल्याकडे आसपास आपण पाहतो भिवंडी आणि मुंब्रा, मुंबई या सगळ्या ठिकाणी इमारती कोसळतात. परवाच्या दिवशी मालाडमध्ये इमारत कोसळली
आणि त्याच्या खाली 11 जण दाबून मेले. अर्जन्सी काय होती? अर्जन्सी आहे ताबडतोब भिगारा उपसला पाहिजे आणि कोणी जिवंत असलं तर त्यांना वाचवणं हे आपलं पहिलं कर्तव्य फायर ब्रिगेडचं होतं. अशा अर्थाने हे जी सगळी वैशिष्ट्ये आहेत आपत्तीची, ती जर आपण 2 गटामध्ये विभागलीत तर आपल्या लक्षात यायचं आपत्तीचे 2 प्रकार आहेत. एक आहे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी मनुष्य निर्मित मॅनमेड. नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय येतात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. भूकंप होतात, पूर येणं, सायक्लोन, भूस्खलन आणि पर्वतस्खलन होतं, सुनामी येते, दुष्काळ पडतो, वल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीचा स्फोट होतो. हे सगळं याला आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. आणि मनुष्याच्या चुकीमुळं, टेक्नॉलॉजीच्या चुकीमुळं, टेक्नॉलॉजी फेल गेल्यामुळे ज्या घडतात आपत्ती त्याला मॅनमेड डिझास्टर्स असं म्हणतात. जसे की आग लागणं आहे, बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे आग लागते. कन्व्हेन्शनल वॉर, युद्ध जी होतात, पारंपरिक युद्ध होतात, ते मॅनमेड डिझास्टर आहे. बायोलॉजिकल वॉर असं म्हटलं जातं की चीनने हा व्हायरस आपल्या देशामध्ये आणि अन्य जगभर सोडला आहे. दॅट इज अ सॉर्ट ऑफ बायोलॉजिकल वॉर. किंवा बायोलॉजिकल वेपन्स डेव्हलप केलेले आहेत जगातल्या काही देशांनी आणि शत्रू राष्ट्रावर फेकायची वेळ आली म्हणजे त्या अर्थाने जेव्हा ती आपत्ती येईल दॅट विल बी बायोलॉजिकल वॉर. केमिकल वॉर, अनेक प्रकारची केमिकल आणि न्यूक्लिअर ही डिझास्टरस वेपन्स जगभरामध्ये विकसित झालेली आहेत. त्यातून जे उत्पन्न होईल जी आपत्ती त्याला मानवनिर्मित आपत्ती आहे. सुरुवातीला जपानने याचा अनुभव द्वितीय महायुद्धाच्या वेळी घेतलाय न्यूक्लिअरचा आणि त्यानंतरही अनेक वेळा न्यूक्लिअर स्फोट झालेले आहेत. सामाजिक दंगली होतात, कम्युनल जातीय दंगली होतात, आपल्या देशामध्येही कधी कधी होत असतात. नंतर बॉम्बस्फोट होतात, आपल्याकडे साखळी बॉम्बस्फोट झालेले आहेत, ट्रेन्समध्ये झालेले आहेत, इमारतींमध्ये झालेले आहेत. हे सगळे मनुष्य निर्मित असे 2 प्रकार त्याचे आपल्याकडे लक्षात येतात. सर्वसाधारण माहिती जर घेतली आपण आपल्या देशाची, महाराष्ट्राची आणि मुंबईची माहिती या चित्रांच्या दृष्टिकोनातून आपण घेऊया की आपल्या देशाची जी ही कमजोरी जी आहे, विविध आपत्ती उद्भवण्याची जी शक्यता आपल्याकडे आहे ती खूप जास्ती आहे आणि त्याची ही सगळी चित्र जी आहेत ती आपल्याला दिसत आहेत. व्हल्नरेबिलिटी म्हणजे हे पडणं, भूकंपामुळे घरांची हानी होणं, वादळामुळे हानी होणं, पुरामुळे आपल्या समाजामध्ये त्याची आपत्ती उत्पन्न होणं. आता याचा जर आपण विचार जर केला ग्राफिकच्या माध्यमातून, आपल्या देशाची कमजोरी कशात किती आहे हे आपल्या लक्षात असं येईल की आपल्या देशाचा 59% भूभाग जो आहे तो भूकंप प्रवण आहे. 59% भागामध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. 8% भूभाग जो आहे तो पूरग्रस्त आहे. म्हणजे साधारणतः दरवर्षी त्या ठिकाणी पूर हा ठरलेला आहे. आता तुम्ही बघाल की नेपाळमध्ये पूर मोठ्या प्रमाणावर आला, पाऊस पडलाय, पूर आलाय आणि त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा पूर आलाय. म्हणजे बिहारमध्ये पाऊस नसतो पण पूर मात्र नद्यांना येतो. कारण बिहार मधल्या या परिस्थितीमुळे आपल्या देशाचा 40 दशलक्ष हेक्टर म्हणजे 8% भूभाग हा पूरग्रस्त आहे. 8,000 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्या देशाला लाभलेला आहे आणि या ठिकाणी आताशा अलीकडच्या काळात आपण बघितलं असेल की हे जे चक्रीवादळ आहेत ती वाढण्याची तीव्रता आणि त्याची वारंवारिता ही आपली वाढलेली आहे. दुष्काळ 68% आपला एरिया जो आहे, आपल्या देशाचा भूभाग जो आहे तो दुष्काळग्रस्त आहे. आता अलीकडच्या 2-4-5 वर्षामध्ये पाऊस बरा येतोय पण नाहीतर आपल्याकडे मराठवाड्यामध्ये कायम दुष्काळ असतो, विदर्भामध्ये दुष्काळ असतो, काही भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असतो, दक्षिण भारतामध्ये दुष्काळ असतो. असं सगळं मिळून 68% भारताचं क्षेत्र जे आहे ते दुष्काळग्रस्त आहे. पर्वतीय विभाग जो आहे त्या ठिकाणी कोणते आपत्ती कोणत्या घडतात हो? ॲव्हलॅन्चेस म्हणजे हिमस्खलन होतं, भूस्खलन त्या ठिकाणी होतं, ढगफुटी त्या ठिकाणी केदारनाथला ढगफुटी झाली होती आपल्याला आठवत असेल. आणि त्यानंतर आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे मानवनिर्मित सुद्धा असे जे आपत्ती घडतात येतात त्याच्यामध्येही 10 लाख घरं ही डॅमेज होतात दरवर्षी विविध प्रकारच्या याच्यातून आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान आपल्याला सोसायला लागतं. मुंबई संबंधीची माहिती आहे ती आपण नंतर घेऊया. मुंबईचंच वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर थोडक्यात मी असं सांगेन
ही अत्यंत घनदाट लोकवस्तीच आहे. मुंबईमध्ये आपत्ती घडण्याचं प्रमाण अधिक आहे आणि वारंवार का घडतात याचं कारण लोकसंख्येची घनता खूप जास्ती आपल्याकडे आहे आणि त्याची खूप बाकीची कारणं आहेत ती आपण सांगू. पण 50% जास्त जनसंख्या मुंबईची, अराउंड 60% ऑफ द पॉप्युलेशन लिव्ह इन स्लम एरिया. झोपडपट्टीमध्ये आपली मुंबईतली लोकसंख्या ही 60% राहते. त्याहीमुळे आपत्ती घडतात. आपत्ती घडण्याचं आणखीन मोठं कारण म्हणजे वाहतूक व्यवस्था जी आहे ती आपल्याकडे अजिबात आखीव रेखीव शिस्तबद्ध नाही. कारण रस्त्यांची कमी आहे. मुंबईचा विचार करायला लागलो तर ओव्हर क्राऊडेड ट्रेन्स आहेत. जवळपास 63 लाख लोक रोज अप डाऊन करतात. अतिशय कंजेस्टेड अशा प्रकारचे रोड आहेत. त्याच्यावर 20 लाख वाहनं रोज असतात. अनेक प्रकारचे असे प्रश्न आहेत ते आपल्याला या चित्रांमध्ये दिसत आहेत की मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक कंजेशन होणं हे आपल्याकडे आहे. झोपडपट्टीचं हे चित्र आहे धारावीचं. खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. झोपडपट्टीत राहण्याचा धोका असा आहे की एका घराला आग लागली तर पूर्ण वस्ती जळून खाक होते. विझवण्याच्या आत मोठं नुकसान होतं. मनुष्य जीवितहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होते. ती मुंबईची एक कमजोरी आहे. मुंबई आणि आसपासचा परिसर आहे. मुंबईमध्ये 16,000 पडायला आलेल्या इमारती आहेत. त्याच्यामध्ये 20 लाख लोक राहतात. हे जे चित्र दाखवतोय आपण ती त्याचीच चित्र आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे टेकू लावून त्या ठिकाणी इमारती टिकवण्याचा प्रयत्न होतोय आणि केव्हा तरी त्या पडतात. मुंबईमध्ये 9,000 स्काय स्क्रॅपर आहेत. उंच इमारती आहेत. 70 मीटर पेक्षा उंच इमारती आहेत. या ठिकाणी जेव्हा अपघात घडतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात. आग लागल्यानंतर एवढ्या उंचीवर जायला अग्निशमन दलाकडे तेवढ्या उंचीच्या शिड्या सुद्धा नसतात. अशा प्रकारची मुंबईची ही स्थिती आहे. या ठिकाणी बघा आपल्याला लँडस्लाइड झालेले चित्र दिसत आहेत. कुठे कुठे लोक राहतात आणि त्यातूनही ते अपघात प्रवण, आपत्ती प्रवण अशा प्रकारचे हे सगळे विभाग आहेत मुंबईचे. त्या ठिकाणी आहेत 57 स्लम लोकेशन्स अशा आहेत की ज्या समुद्र किनाऱ्याजवळ राहतात. हाय टाईड म्हणजे मोठ्या ज्या लाटा येतात त्याच्या टप्प्यामध्ये ते राहतात. कोस्टल लाईन आपल्याकडे मुंबईला 147 किलोमीटर आहे आणि वारंवार ज्या ठिकाणी पूर येतो मुंबईमधले म्हणजे हिंदमाता सारखा, दादर सारखा, सायन माटुंगा हा जो विभाग आहे हा कायम त्या ठिकाणी पूर परिस्थिती ही असते. नेहमी पूर येणारे 60 जवळपास त्या ठिकाणी हे स्पॉट्स आहेत आणि असे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. हे मुंबई सिटी आणि देशभरातली भूकंप प्रवणता दाखवली आहे. त्याच्यामध्ये आपले जे शहर आहे मुंबई शहर हे 3ऱ्या टप्प्यामध्ये मॉडरेट रिस्क यामध्ये मुंबई शहर येतं आणि परिसर. मुंबई जेव्हा म्हणतो तेव्हा मी MMRDA रिजन या संबंधी म्हणत असतो. त्यानंतर महाराष्ट्रातले काही भूकंप आहेत आपल्या माहितीसाठी. किल्लारीला 1993 मध्ये झालेला भूकंप होता लातूर जिल्ह्यामध्ये. तो अतिशय मोठा होता. त्याच्यामध्ये जवळपास 7,500च्या वर माणसं ही मेली. 16,000 माणसं जखमी झाली. 30,000च्या वर घरं ही त्या ठिकाणी नष्ट झाली. मोठ्या प्रकारचा भूकंप त्या ठिकाणी आला होता. त्यानंतर गुजरातमध्ये 2001 मध्ये असाच 6.9 म्हणजे जवळपास 7 रिश्टर स्केलचा इतक्या तीव्रतेचा भूकंप आला. मुख्यतः तो त्या कच्छ भागामध्ये आलेला होता आणि 180 वर्षात आला नाही इतका तीव्र भूकंप त्या ठिकाणी आला. जवळपास 14,000 मृत्यू त्या ठिकाणी झाले. लाखांच्या वर 2 लाख लोक इंज्युअर्ड झाले, अफेक्टेड झाले आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत त्या ठिकाणी द्यायला लागली. आपल्या सगळ्यांना परिचय आहे की 2005 मध्ये 26 जुलैला मुंबईमध्ये मोठा प्रलय आला. 60% मुंबई ही त्या ठिकाणी बुडाली होती. मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं आणि खूप वाहनं, हजारो वाहनं आणि हे सगळं असं मोठं नुकसान त्या याच्यामध्ये झालं हे आपल्याला कल्पना आहे. महाराष्ट्रातही त्याच वेळी कोल्हापूर, आज सुद्धा तुम्ही बघाल की पंचगंगेला मोठा पूर आलेला आहे. 10 फुटांनी पातळी पंचगंगेची वाढली कारण कोल्हापूर आणि सह्याद्रीचा जो घाटमाथा आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झालेला आहे. म्हणजे फ्लड हे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातही सगळीकडे येत असतं. नाशिकला गोदावरीला आलेला पूर असतो किंवा पंचगंगेला आलेला आहे, तापीला पूर येतो. अशा ज्या नद्या महाराष्ट्रात आहेत त्याचाही आणि छोटे मोठे नाले वगैरे या सगळ्यांना पूर येऊन आपली जनताही त्यामुळे त्रस्त होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या जो पूर आलेला आहे वाशिष्ठी नदीला, त्याच्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक गावांना विळखा घातला जातो.
पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावर आपण महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये ही आपण नेहमी दरवर्षी ती पूर परिस्थिती अनुभवत असतो. त्याच्या बरोबरीने मानवनिर्मित जे आपत्ती मुंबईमध्ये आणि आसपासच्या ह्याच्यात घडलेल्या आहेत, त्याच्यात 11 जुलैला ट्रेन्समध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते त्याची ही चित्र आहेत. मध्यंतरी एल्फिस्टन रोड ब्रिज, त्या ठिकाणी एल्फिस्टन स्टेशन जेव्हा त्याचं नाव होतं, आता प्रभादेवी झालाय, त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन गोंधळ झाला, लोक पॅनिक झाले आणि त्यातून 22 मृत्यू त्या ठिकाणी झाले, 35 जण इंज्युअर्ड झाले आणि खूप मोठा हादसा, मोठा डिझास्टर त्या ठिकाणी घडला. भोपाळला 1984 साली अशा प्रकारचं मॅनमेड डिझास्टर हे घडलेलं आहे. आपण ऐकून वाचून माहिती असेल. त्यातला अधिकृत जो मृतांचा आकडा आहे तो 3,500च्या वर आहे. अनधिकृत आणखीनही पुष्कळ जास्ती आहेत. हे मनुष्याच्या तंत्रज्ञानाच्या फेल्युअरमुळे घडलेले हे अपघात सगळे आहेत. आणि अशी अत्यंत मोठं नुकसान, जीवित आणि वित्तहानी होत असल्यामुळे आवश्यकता आहे की आपण हे व्यवस्थापन याचं करणं अत्यंत गरजेचं ठरतं. Disaster management becomes the most important and inevitable part of our life. It should. Why? What is the purpose? Disaster managementचा मुख्य हेतू काय आहे? सेव्ह लाईफ. पहिल्यांदा जीवितहानी वाचवणं, नुकसान कमीत कमी करणं आणि लवकरात लवकर नॉर्मलसी प्रदान करणं, सामान्य व्यवहार सुरळीत सुरू करणं, हे डिझास्टर मॅनेजमेंटचं लक्ष आहे. आता हे जर का आपत्ती या जर नीट त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्याचा एक शास्त्रशुद्ध अभ्यास आपल्याला करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने असं एक डिझास्टर मॅनेजमेंट सायकल, एक आपत्ती व्यवस्थापनाची सायकल ही कल्पिलेली आहे आणि या पद्धतीने त्याचं काम चालतं. म्हणजे असं आहे की डिझास्टर घडलाय, आपत्ती घडली, आपल्याला चित्रामध्ये दिसतंय डिझास्टर इम्पॅक्ट. तो झाल्यानंतर तुरंत लगेच रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद त्याला द्यायला लागतो, लोकांच्या मदतीला धावायला लागतं. ते झाल्यानंतर रिकव्हरी ही पुढची स्टेज आहे. म्हणजे या सगळ्यातून त्यांना सावरणं हळूहळू. नंतर आहे पुनर्वसन, रिहॅबिलिटेशन त्यांचं करणं, त्यांची पडलेली घरं, इमारती, शाळा, इस्पितळं, रिकन्स्ट्रक्शन, ते पुनर्बांधकाम त्याचं करणं आणि विकास करणं, त्याचा विकास करणं. याच्याच सायकलमध्ये त्याची स्टेप आहे की प्रिव्हेन्शन, मिटिगेशन अँड प्रिपेअर्डनेस. प्रिव्हेन्शन, डेव्हलपमेंट अशासाठी करायची की ज्यातनं अपघात, डिझास्टर घडणारच नाही यासाठीची उपाययोजना म्हणजे प्रिव्हेन्शन. मिटिगेशन म्हणजे जे घडणारे डिझास्टर आहेत त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी केलेली उपाययोजना. प्रिव्हेन्शन याचा अर्थ घडूच नाही यासाठी, आणि घडली तर त्याची कमीत कमी हानी व्हावी याच्यासाठीच्या उपाययोजना म्हणजे मिटिगेशन. आणि या सगळं करूनही समजा डिझास्टर घडत असेल तर त्याच्यासाठीची तयारी म्हणजे प्रिपेअर्डनेस. आता मिटिगेशन म्हणजे काय आहे? मिटिगेशन याचा अर्थ असा आहे की बांधकाम, इमारतीचं बांधकाम करतानाच अशा प्रकाराने त्याची रचना करावी की डिझास्टर म्हणजे भूकंप आला तरी सुद्धा ती इमारत पडणार नाही, अशा प्रकाराने त्याचं बांधकाम करणं. वाहतूक जर एकाच रस्त्यावरून दोन्ही दिशेची वाहतूक असेल तर ती डिवाइड करणं, मध्ये डिवायडर बांधणं, म्हणजे एकेरी वाहतूक करणं. एकेरी वाहतूक केली की अपघात होण्याची शक्यता कमी होते. अशा अर्थाने काही आपल्याला उपाययोजना या करायला लागतात. त्याच्यामध्ये मुंबई सारखं जे शहर आहे, माझा मुंबईवर अभ्यास असल्यामुळे त्या संबंधीची माहिती मी आपल्याला देतो. महाराष्ट्रात आणि देशभर सुद्धा हेच लागू खरं म्हणजे होतं. मुंबईचं वैशिष्ट्य असं आहे की मुंबई ही आपली देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. डेन्सिटी, मी मगाशी म्हटलं असं, आपल्याकडे घनता जी आहे लोकसंख्येची ती कमालीची आहे. कोस्टल सिटी आहे आणि त्यामुळे भराव टाकून टाकून आपण समुद्रामध्ये जमीन उत्पन्न केली आहे. आणि त्यामुळे जेव्हा खूप मोठ्या लाटा येतात, वादळ येतात, तेव्हा समुद्र सुद्धा ते आपली जागा परत मिळवायचा प्रयत्न करतो. आपल्याकडे ऍक्टिव्ह सेस्मॉलॉजिकल झोन म्हणजे मुंबई ही भूकंप प्रवणाच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये येते, मुंबई शहर येतं. त्यानंतर मुंबईमध्ये तुम्ही बघाल की हॅझार्डस मटेरियल, हानिकारक मटेरियल असणारं हँडल करणाऱ्या अनेक इंडस्ट्रीज या ठिकाणी, ऑइल रिफायनरीज आहेत, केमिकल इंडस्ट्रीज आहेत, जिथे अशा प्रकारच्या आपत्ती या होण्याची शक्यता खूप जास्ती आहे.
मी मगाशी म्हटलं तसं 60% जनता ही इन्फॉर्मल सेटलमेंट झोपडपट्टीमध्ये राहते, त्याला इन्फॉर्मल सेटलमेंट म्हटलं जातं. आणि स्ट्रॅटेजिक टार्गेट इन वॉर टाइम आणि सबवर्जिव्ह ऍक्टिव्हिटी, मुंबई हे सॉफ्ट टार्गेट मानलं जातं. हल्ला करायचा झाला, एक ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला की काही 100 लोक मरू शकतात, अशा अर्थाने सॉफ्ट टार्गेट शत्रूच्या दृष्टीने मुंबई हे आहे. आणि त्यामुळे काही करून मुंबईमध्ये जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने हे करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपल्या देशाने या आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा केला 2005 साली, आपल्या संसदेने पारित केला आणि त्याच्या मार्फत नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी उत्पन्न केली. त्याच्या अंतर्गत स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि डिस्ट्रिक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा आपत्ती व्यवस्थापन हे संस्था त्या ठिकाणी उत्पन्न झाली. जेव्हा जेव्हा आपत्ती होतात वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यात नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRF आपण नाव ऐकलं आहे, ते मदतीला धावून जातात. हे जे NDRF आहे, ही जी तुकडी आहे, हे वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेस मधनं जवान घेऊन त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. जसं की मगाशी आपण म्हटलं की पूरग्रस्त स्थिती आपल्यामध्ये खूप उत्पन्न होते, आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये पूर उत्पन्न होतो. आणि त्या सगळ्या स्थितीमध्ये जेव्हा लोकांना मदतीची आवश्यकता असते, तर त्या स्थितीत NDRFचे जवान जाऊन त्यांना मदत करतात. आपल्याकडे गणपती विसर्जनाच्या वेळी अशा प्रकारची आवश्यकता असते. SDRF दॅट इज स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या ठिकाणी असतो. आणि मुंबईमध्ये मुंबई महानगराने, महापालिकेने सिटी डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सही उत्पन्न केलेला आहे, त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे त्याची सगळी चित्र आहेत. NDRF कशा पद्धतीने लोकांना मदत करतं, विशेषतः पुरामध्ये मदत केली जाते. याच्यामध्ये मुंबई सारख्या MMRDA रिजन मध्ये मी म्हणतोय की मुंबई आणि परिसर, ठाणे, हे सगळे जिल्हे धरून त्या ठिकाणी आर्मी, नेव्ही, इंडियन कोस्ट गार्ड, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या सगळ्या संस्था कार्यरत आहेत. या सगळ्यांमध्ये समन्वय साधत आपल्याला हे काम करायला लागतं. जसं की अलीकडच्याच काळात गेल्याच महिन्यात आपण बघितलं की या चक्रीवादळामुळे बॉम्बे हाय मध्ये जे तरते फलाट होते निवासी ते बुडाले आणि त्यातनं 186 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी NDRFही होतं आणि कोस्ट गार्ड आणि नेव्ही या मंडळींनी जाऊन मदत केली आणि तिथल्या लोकांना वाचवायला मदत आपल्याला केली. मुंबईमध्ये एक अत्यंत विशेष अशी संस्था महापालिकेने स्थापन केलेली आहे. हिचं नाव दिलेलं आहे CIDM, सिटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. या ठिकाणी प्रशिक्षणाचं काम चालतं, प्रत्यक्ष ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं, त्या ठिकाणी लेक्चर्स कंडक्ट केले जातात. एक कोर्स आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे, मी त्याचा कोऑर्डिनेटर आहे. मुंबई विद्यापीठ आणि महापालिका मिळून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट या प्रकारचा कोर्स तो आहे. कोणी ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी हा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. 1 वर्षभराचा तो कोर्स आहे. आपणही त्याचा विचार करावा. अवश्य तो कोर्स केल्यानंतर आपण अनेक प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आपल्याला दिलं जातं. त्यातून आपण कसं माणसांचा जीव वाचवायचा, एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तर कशी वाचवायची. आपल्याला माहिती आहे की मुंबईत पूर येतो, हे मी मगासपासून म्हटलं आहे. पेस्तम सागर जी नावाची जी कॉलनी आहे चेंबूरमध्ये, त्या ठिकाणी पूर परिस्थिती कायम उद्भवते. उद्या समजा उठून माझ्या सोसायटीमध्ये पाणी साठलं, आग लागली, तर मी काय करायचं, अशा संबंधी आपल्याला त्याची तयारी केली पाहिजे. वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर एनी टाईप ऑफ डिझास्टर. आपल्याकडे लिफ्ट असते, त्या लिफ्टमध्ये काही अपघात घडतो, लिफ्ट बंद पडते, माणसं त्यात अडकतात, कसं सोडवायचं त्यांना. आग लागली तर दोराच्या साह्याने वरून माणसांना कसं उतरवायचं खाली. पाणी साठलं असेल तर त्यांना कसं आपण सोडवायचं. ऐन वेळी त्याला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्या हृदयाला आपल्याला पंपिंग करायचंय, ते कसं करायचं, फर्स्ट एड कशा पद्धतीने द्यायचं, अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी हे सगळं दिलं जातं. मुख्य आवश्यकता याची आहे, डिझास्टरशी सामना करताना ट्रेनिंग आणि अवेअरनेस हे करण्याची आवश्यकता आहे. तरुणांनी, मुख्यतः महाविद्यालयीन तरुणांनी याचं प्रशिक्षण हे घेतलं पाहिजे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचं प्रशिक्षण हे दिलं जातं. त्याच्यामध्ये म्युनिसिपल स्टाफ आहे, गव्हर्नमेंटचा स्टाफ आहे, पोलीस आहे, स्कूल टीचर्स आहेत, विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी, नॉन टीचिंग स्टाफ आहे, कॉर्पोरेट सेक्टर, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या NGOज आहेत त्यांना आणि समाजांना, वेगवेगळ्या प्रकारचे समाज जे आहेत त्यांना आपण या ठिकाणी प्रशिक्षण मुंबईमध्ये दिलं जातं या दृष्टीने. आता कुठल्याही प्रकारच्या आपत्तीतून जर स्वतःला वाचवायचं असेल तर त्याची 3 मूलभूत बेसिक गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं.
जेणेकरून आपण त्यातून सुखरूप बाहेर पडू शकू. पहिली कंडिशन आहे की डोंट पॅनिक. गोंधळून जायचं नाही. एखादी घटना घडल्यानंतर पहिल्यांदा मन शांत ठेवणं. मन शांत असेल तर आपण योग्य विचार करू शकतो आणि काय करावं काय करू नये याचा आपल्याला विवेक आपला जागृत राहतो. गोंधळलेल्या स्थितीत जर आपण असू तर त्यावेळी जे सुचेल ते करतो आणि आपण आपत्तीमध्ये सापडतो. सुरतमध्ये 2 वर्षापूर्वी आपण वाचलं असेल की एका कोचिंग क्लासमध्ये आग लागली आणि अनेक मुलं हे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली. अगदी तरुण जीवन होती ती उमलायच्या आधीच विस्कटली गेली. याचं कारण पॅनिक त्या ठिकाणी उत्पन्न झालं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी वरच्या मजल्यावरनं खाली उड्या मारल्या. त्यातनं काही विद्यार्थी गेले, धुरामध्ये श्वास कोंडून गेले मुलं, असं खूप ठिकाणी होतं. तर पहिली गोष्ट अशी केली पाहिजे, आग लागल्यानंतर सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आपण जिथं असू तिथले विद्युत कनेक्शन सगळी बंद केली पाहिजेत. कुठल्याही प्रकारे लिफ्टचा वापर करता कामा नये. होता होई तो गॅलरीमध्ये जर जाणं शक्य असेल तर त्या ठिकाणी जाणं, म्हणजे उघड्या जागेमध्ये जाणं आणि खाली मान घालून ओला कपडा आपल्या डोक्यावर पांघरून त्या ठिकाणी खाली मान घालून बसणं. कारण धूर जो आहे तो वर जात असतो. आपण जर खाली मान घालून झाकून बसलो तर आपण वाचू शकतो. याचं प्रशिक्षण दिलेलं उदाहरणही आपल्याला मध्य मुंबईमध्ये लक्षात आलं. एका मल्टी स्टोरीड बिल्डिंग मध्ये आग लागली आणि 8वीतल्या मुलीने आपल्या घरातल्या 12 जणांचे प्राण यामुळे वाचवले. तिला हे प्रशिक्षण आपल्या प्रशिक्षणातून दिलं गेलं होतं आणि त्या 8वीतल्या मुलीने सगळ्यांना दरडावून सांगितलं, गॅलरीत नेलं, खाली मान घालून बसायला लावलं आणि घरातून जाऊन कपडे ओले करून आणले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर ते अंथरले आणि त्यांना सांगितलं खाली मान घालून बसा. आणि मग फायर ब्रिगेडची मंडळी आली आणि त्यांना वाचवलं आणि घेऊन गेले. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आहे की पॅनिक होता कामा नये अशा प्रकारची घटना घडली तर. दुसरं आहे की काम अँड क्वायट राहिलं पाहिजे. शांतपणे आपली विचार शक्ती जागृत ठेवली पाहिजे, म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड आपला जागा राहतो. जेव्हा शक्य असेल तेव्हा मदतीसाठी ताबडतोब आपण विचारणा केली पाहिजे, फोन केला पाहिजे. कुठेही घाबरून जाऊन पळू नका, पळायचं नाही. पळाल्याने अधिक गोंधळ उत्पन्न होतो, घबराट उत्पन्न होते, लोकांना असं वाटतं की काहीतरी भयंकर घडलंय. त्यामुळं फास्ट, वॉक फास्ट, वेगात चालायचं, पळण्याची आवश्यकता नाही. अशा काही गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, अगदी प्राथमिक स्तरावरच्या गोष्टी आहेत, त्या आपण लक्षात ठेवल्या तर आपण स्वतःला वाचवू शकतो आणि इतरांना वाचण्यामध्ये मदत करू शकतो. मला असं वाटतं की हे सगळं जे आहे त्यात अत्यंत महत्वाची गोष्ट आपत्ती व्यवस्थापनाची, डोंट स्प्रेड रुमर्स अँड डोंट बिलीव्ह इट. अजिबात अनेक अफवा पसरल्या जातात. त्या अफवांवर विश्वास न ठेवता योग्य पद्धतीने जी अनाउन्समेंट होत असते रेडिओवरनं, टीव्हीवरनं, त्याकडे लक्ष देणं, अधिकारी काय सांगतात ते ऐकणं आणि त्याप्रमाणे कृती करणं, हेच असेल. अफवा पसरवल्याने अधिक आपत्ती तीव्र होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या गोष्टी जर आपण टाळल्या तर आपण या सगळ्या आपत्ती व्यवस्थापनातून वाचू शकतो, सुरक्षित राहू शकतो. प्रेझेन्स ऑफ माइंड, आपलं हजरजबाबीपण, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे. आता हे या चित्रामध्ये एका खुर्चीवर बसून एका आपत्तीग्रस्त झालेल्या व्यक्तीला तिथून ते दोघं जण हलवत आहेत. अशा प्रकाराने काय केलं पाहिजे नेमकं याचं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्यामुळे जगभरात आपत्ती असू दे, देशात असू देत, महाराष्ट्रात असू दे, कुठल्याही प्रकारची आपत्ती असू दे, मग ते पुराची असेल, आगीची असेल, आपण स्वतःला आणि आसपासच्या लोकांना सुरक्षित ठेवू शकतो जर आपण योग्य प्रकाराने प्रशिक्षण घेतलं असलं तर. आणि त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपणही हे प्रशिक्षण अवश्य घ्यावं. आपल्या इमारतींमध्ये फायर सिस्टीम ही बसवलेली असते पण आपण ती कधी वापरत नाही, गंजून जाते. तेव्हा तरी त्याचाही वापर केला पाहिजे. त्याचे एक्सपर्ट एजन्सीज आहेत, त्यांना बोलावून घेऊन त्याचं प्रशिक्षण आपल्या लोकांना दिलं पाहिजे. नेहमी आपल्या जवळ आपल्या घरामध्ये या गोष्टी जर ठेवल्या तर इमर्जन्सी किट म्हणून आपल्याला ते उपयोगात येऊ शकतात. पाण्याच्या बाटल्या, काही इथं 10 म्हटलंय, आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं, पण पाण्याच्या बाटल्या, काही नट्स जर आपण ठेवले, चणे, कुरमुरे, बिस्किट असं रेडी ठेवलं, एखादी टॉर्च, बॅटरी जर आपल्याजवळ ठेवली, बॅटरी रेडिओ जर असला आपल्याकडे, शिट्टी एखादी जर आपण ठेवली, आय कार्ड जर आपण आपल्याजवळ इमर्जन्सीसाठी ठेवलं, अशा गोष्टी की ज्या आय कार्ड मध्ये आपली माहिती सगळी असेल, हे जर कायम आपण सतत बरोबर ठेवलं, इतर वेळी सुद्धा आय कार्ड जर आपल्या खिशात आपण कॅरी केलं तर आपण कुठेही सापडलो कुठल्याही परिस्थितीत तर ताबडतोब आपल्या नातेवाईकांपर्यंत आपला निरोप जाऊ शकतो, आपण कोणत्या स्थितीत आहोत
आणि या प्रकारची आपण आपली स्वतःची सुरक्षितता आणि कुटुंबियांची यातून आपण साधू शकतो. या सगळ्यामध्ये एक आपले अत्यंत प्रख्यात कवी आहेत. माझ्या भाषणाचा समारोप करताना मी ही कविता आपल्यापुढे उद्घृत करू इच्छितो. अरुण म्हात्रे या नावाचे अत्यंत प्रख्यात मराठीतले कवी आहेत. त्यांनी 2005 जो पूर मुंबईमध्ये आला होता त्या पुरासंबंधी मिठी नदी या नावाने ही कविता केलेली आहे. त्यांनी असं म्हटलं, नदीला नाला म्हटलं तिथंच तिचं हृदय फाटलं. नदीला नाला म्हटलं तिथंच तिचं हृदय फाटलं. महानगरीवरचं प्रेम भर पावसात आटलं. कधीपासून ती पावसाचीच वाट पाहत होती. आतल्या आत गटार बनून गुपचूप वाहत होती. जेव्हा अगदीच उबग आला तेव्हा पावसालाच सुपारी दिली. नीट फिल्डिंग लावून दर्याला टीप दिली. 3 दिवस उभा ठाकला पाऊस तिच्या पाठी. तशी तिने मुंबईच्या गळ्यालाच मारली मिठी. आता रडतात सारे, म्हणतात केला तिने घात. नदीला नाला करण्यात त्यांचाच होता हात. तिने हे का सोडला नाही, नुकसान होणार हे जाणलं आणि मिठी नदी हे नाव पुन्हा सातबारावर आणलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मिठी नदीने 2005 साली किती हॅवॉक माजवला होता. त्या संबंधानं ही कविता आहे. यातनं अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. पर्यावरण दक्षता मंडळासारखं मंडळ अत्यंत जागृत, मला त्यांची ऍक्टिव्हिटी ही माहीत आहे. आमचे मित्र त्या ठिकाणी अनेक जण काम करतात. पर्यावरण जर आपण नीट सुरक्षित राखलं तरच आपला पुढचा भविष्य काळ हा आपल्याला सुरक्षितता प्रदान करेल. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या खाड्या आहेत त्या ठिकाणी असणारे जे मॅनग्रोव्ज आहेत ते टिकले पाहिजे. मॅनग्रोव्ज कापून त्या ठिकाणी जर का बांधकामं झाली तर आपल्यावर मोठा आघात आहे. कारण हे जे मॅनग्रोव्ज आहेत हे नॅचरल स्पॉन्जेस आहेत. जेव्हा समुद्राची लाट खाडीमध्ये आतमध्ये येते तेव्हा पहिला आघात जो आहे तो हे मॅनग्रोव्ज जे आहेत ते आपल्यावर घेतात आणि त्याची तीव्रता लाटेची कमी करतात. असं पर्यावरण जे आहे, झाडं जर असलीत जगलीत तर आपल्याला त्याचा आधार राहील. झाडच जर आपण कापून टाकलीत तर अशा प्रकारच्या आपत्ती या वारंवार घडणार हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे डिफॉरेस्टेशन, वनांचा जंगलांचा नाश, जसं 3-4 वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की माळीण नावाचं जे पुणे जिल्ह्यातलं गाव आहे ते टेकडी खाली वसलेलं गावच्या गाव सगळं गुडूप झालं कारण ती टेकडीवरनं खाली पडली. ती टेकडी का खाली पडली याचं कारण त्या टेकडीवरचं जे जंगल होतं ते लोकांनी कापून नेलं. झाडं त्याची कापली गेली आणि त्यामुळं ती जी माती होती ती तिथं तग धरू शकली नाही आणि पावसामुळे ते खाली पडलं आणि अनेक लोक आपल्या प्राणाला मुकले. त्यामुळे पर्यावरण रक्षण संवर्धन हे आपलं पहिलं कर्तव्य. नद्या ज्या आहेत त्या पुनरुज्जीवित करणं. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये 4 नद्या आहेत. मिठी नदी एक आहे, मी ज्याच्यावर कविता वाचली, पण दहिसर नावाची नदी आहे, ओशिवरा नावाची नदी आहे, माहुल या नावाची नदी आहे. या सगळ्या नद्या यापूर्वी खूप चांगले झरे म्हणून वाहत असत. जुने लोक सांगतात की यातलं पाणी ते प्यायचे. म्हणजे आपल्या नॅशनल पार्क मध्ये असणारे जे तलाव आहेत ते भरले की त्यातनं हे पाणी वाहत वाहत नदीद्वारे समुद्राला मिळायचं. पण त्या नदीचा नाला आपणच केलाय सगळ्यांनी आणि त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की पर्यावरण रक्षण हे जर आपल्या जीवनाचा आपण साध्य केलं, हे आपल्याला गाठायचं आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे असं आपण प्रत्येकाने जर ठरवलं तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये येणाऱ्या आपत्तींपासून आपण स्वतःला, आपल्या समाजाला, आपल्या आसपासच्या लोकांना वाचवू शकता असं मला वाटतं. आपण मला या ठिकाणी येऊन माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.